फ्रेंड, स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला छान रेसिपी दाखवणार आहे, झटपट होणारी आहे पालक धपाटे। तो मोठे सुद्धा आणि छोटे सुद्धा आवडीने खाणारे आहेत। जर मुलांना पालक आवडत नसेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। तर चला पाहूया पालक धपाट्याची रेसिपी। पालक धपाट्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी। इथे पालक मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे बारीक। इथे 3 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ, आलं लसूण मिरची जिरे वाटून घेतलेले आहेत। इथे पांढरे तीळ, ओवा, हळद, चवीनुसार मीठ। तर हे छान आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। तर आपण मळून घेऊया। तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे पण घालू शकता। आपल्याला हे बाजरीचं पीठ लागेल तसं थोडंसं हाताने घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पालकला पाणी सुटतं, तर आपल्याला लागेल तेवढं पीठ घ्यायचं आहे बाजरीचं। तर छान मी घट्ट मळून घेते। तर मी सगळे बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे। तर आपण थोडंसंच पाणी घालून छान मळून घेणार आहे। तर मी ते पाणी घातलेलं आहे। आता छान याचा घट्ट गोळा करून घेऊया। पाहू शकता तुम्ही माझं छान घट्ट मळून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर मी कमी केलेला आहे। तर आपल्याला 10 मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। तर इथं मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे, ते आपलं जरा ओलं करून घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्याच्यावर धपाटा थापून घ्यायचा आहे। तर एवढा गोळा घेतलेला आहे मी। तर थोडंसं हाताला पाणी लावून छान असा थापून घ्यायचा आहे। खूप जाड नाही करायचं आपल्याला, थोडंसं पातळ करायचं आहे। पाणी लावून थापायचं आहे। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, मुलंही आवडीने खातात। तर इथे थापून झालेलं आहे। मध्ये छोटंसं होल घ्यायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता। तर धपाटा शेकण्यासाठी मी एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे। तवा गरम झालेला आहे, तर आपण आधी तव्याला तेल लावून घेऊया। तेल लावून झालेलं आहे। साईडने तेल सोडायचं आहे आपल्याला। आणि छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे खरपूस। मी एका साईडने भाजून दुसऱ्या साईडने पलटी केलेला आहे। तर आपण तेल सोडूया। तर तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता। पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने छान भाजलेला आहे। तर काढून घेते मी आणि आपण अशाच प्रकारे सगळे धपाटे करून घेऊया। पालक धपाटे तयार आहेत। तर पाहू शकता तुम्ही रंग वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे। तर मी घेतलेला आहे लोणचं आणि मेयोनीज। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही वगैरे पण घेऊ शकता। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।